मी व्यक्तिगत कुणाचं मन दुखवायचं कधी बोलतो का? मी सगळे प्रोटोकॉल पाळूनच बोलतो. मला कधी 31 वर्षात माघार घ्यायची वेळ आली नाही. मी कुठं दबणार नाही. मी जोपर्यंत माझ्या जनतेशी, माझ्या नैतिकतेशी, माझ्या ईश्वराशी, आमची लातूरकरांची, लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकाची भावना मात्र हे वारंवार आमच्या दैवतावर घाव घालतात. त्यांच्यासोबत मला भेटायला मिळेल, त्यांचे आशीर्वाद घ्यायला मिळेल. माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, आमच्या लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि लातूर मधला प्रत्येक जाती धर्माचा बहुजन. काँग्रेसचे नेते अभयदादा साळुंके हे टिंगलटवाळी करतात असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आपण या संदर्भात काय सांगाल? मला तुम्हाला नम्रपणे विचारायचं आहे, तुमच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा विचारतो, मी व्यक्तिगत कुणाचं मन दुखवायचं कधी बोलतो का? जर तुम्ही लोकांवर अन्याय केला असेल, लोकाला लुटला असेल, तर ती गोष्ट मी माझ्या पद्धतीनं सांगतो, लोकाला पटेल असेल. फक्त तो इगो आहे, लक्षात घ्या. मी सगळे प्रोटोकॉल पाळूनच बोलतो. मला कधी 31 वर्षात माघार घ्यायची वेळ आली नाही, कोणाची माफी मागायची वेळ आली नाही. मी दर्जा राखूनच करतो, माझ्या स्टाईलनं करतो, एवढा फरक आहे. पण ह्या लोकांना देखवत नाही की एका गरीबाचं पोरग, एका अल्पभूधारक शेतकऱ्याचं पोरग आपल्या बरोबर आहे. अहो, जसा अभिमान अमित भैयाला वाटला, अमित भैयानी माझी किंमत अल्पभूधारक शेतकऱ्याचं मुलगा आहे म्हणून बाजूला नाही बसले, मांडीला मांडी लावून सोबत घेऊन चाललेले. ती दानत, ती नियत ह्यांची नाही. छोटं मन आहे. बारका गरीबाचं पोरग आमच्या बरोबरीला कसं बसलेलं आहे, ह्या गोष्टीचा त्यांना युग आहे. त्याच्यातून माझ्याविषयी निगेटिव्ह बोलतात, विष पसरवतात. पसरू द्या, मी कोणाला भिणार नाही आणि मी कुठं दबणार नाही. मी जोपर्यंत माझ्या जनतेशी, माझ्या नैतिकतेशी, माझ्या ईश्वराशी, माझ्या देशाशी प्रामाणिक आहे, माझ्या जिल्ह्याशी, माझ्या तालुक्याशी प्रामाणिक आहे, तोपर्यंत मला कुणाला भ्यायची गरज नाही, कुणापुढे मान खालू करायचे कारण नाही तर डर काय का. 18 प्रभाग आणि 70 उमेदवार, लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित स्लोगन घेऊन निघालंय. यश किती प्राप्त होईल? कमीत कमी 45. ते जागा 60 पर्यंत जातील आणि 55 पर्यंत जातील, पण 45च्या खाली जागा येणार नाहीत काँग्रेस आणि वंचितच्या. आता हे एसआयडीचा आकडा आहे का तुमचा आकडा आहे? मीच एसआयडी अजून मला कसं IBSID मीच हो. मी 24 तास, मला सांगा, मी 24 तास दुसरं कोणतंही काम करत नाही. माझे भाऊ कामधंदा करतात, कुटुंब चालवतात. मी सतत 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहे, इथं खपतोय. मला नाही कळणार तर कोणाला कळेल? भाजपच्या जे नेत्यांनी, अध्यक्षांनी जे वादग्रस्त विधान केलं ते भाजपला भोवलं समजायचं तुमच्या आकड्यानुसार? त्याला मी राजकीय दृष्टीनं बघत नाही. आमची लातूरकरांची, लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकाची भावना मात्र असं पायाखाली चिरडली त्या रवींद्र चव्हाणने. अस्मितेवर घाव घातला. तुम्हाला खरं सांगतो, प्रामाणिकपणे तुमच्या चॅनलवर सांगतो, मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नसतो, हाणला असता रवींद्र चव्हाणला. एवढाच तळपायची आग मस्तकाला जाण्याचं वेळ. अरे काय बोलू शकता तुम्ही? हिंदू धर्माचा ठेका घेतलाय तुम्ही. एका दिवंगत महान लोकनेत्याविषयी तुम्ही अवमानकारक बोलता. ही हिंदू धर्माची संस्कृती आहे. हिंदू धर्माची संस्कृती मरणांती वैरस्य, म्हणजे मरणानंतर वैर सुद्धा संपतं, शत्रूविषयी सुद्धा वाईट बोलता येत नाही. ही तर हजारो लाखो लोकांचं कल्याण केलेलं एक लोकनेत्याचं एक तेजस्वी व्यक्तिमत्व, त्यांच्याविषयी, त्यांच्या स्मृती तुमचं काय काय घोडं मारले ते, त्यांच्याविषयी बोलता? लाज वाटते. तो हाय कोण तुम्ही? त्यांच्याविषयी बोलण्याची तुमची पात्रता नाही, लक्षात ठेवा. पण दादा, त्यांनी वादग्रस्त विधान केले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कौतुक केले. अजितदादा आले, त्यांनी त्याचं कौतुक केले. म्हणजे एकीकडे वादग्रस्त विधान आणि दुसरीकडे कौतुक. काय तुम्हाला सांगतो, आता जरा खोलात जावा. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. थोडस खोलात जा, एक विचार करा. त्या ठिकाणी सतत दर 2-4 महिन्याला भाजपची संघाची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. आपले जे बहुजनांचे महापुरुष आहेत, ज्यांना बघून समाज चालतो, त्या प्रत्येकाला डिवचत राहणे, त्यांची प्रतिमा हनन करणे. कधी भगतसिंग कोश्यारी जिजाऊ मासाहेबाबद्दल बोलेल, कधी कोण छत्रपती शिवराज, राहुल सोलापूरकर, कोण कोपरकर त्या शिवरायांविषयी बोलणार,
कधी म्हणजे उठणार कोण महात्मा फुलेविषयी, सावित्रीबाई फुलेंविषयीच बोलणार, कधी बाबासाहेबाविषयी बोलणार, त्यांनी संविधान लिहिलं नाही, अशा प्रकारचं सुद्धा विधान ह्या लोकांनी केलेलं आहे. कोणी घटनाच जाळणार दिल्लीत, कोणी म्हणजे एकही महापुरुष ह्या लोकांनी रिकामा सोडला नाही. आमची प्रतीक, आमची दैवत कलुषित, त्यांच्याविषयी कलुषित भावना यांच्या मनामध्ये आहे, पापी भावना आहे, आणि सातत्यानं ठरवून हे वारंवार आमच्या दैवतावर घाव घालतात. त्याच्यासाठी माणसंच ठेवलेले आहेत. ते निलेश राणे, तो संग्राम जगताप, हे सगळे पडळकर, तो पागल सदावर्ते, तो विषारी तो मनोहर कुलकर्णी आहे, तो संभाजी भिडे नाव धारण करतो, तो थेट का आंबे खाऊन लेकर होतात म्हणतो, मुलगा होतो म्हणतो. असे नालायक लोकांची एक फौज भाजपनं केली आहे. आणि मधून मधून टोकत राहायचं, मधून मधून टोकत राहायचं, एकानं टोकायचं दुसऱ्यानं पांघरून घालायचं, ही षडयंत्र आहे. आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून सोची समजी साजिद के तहत रवींद्र चव्हाणनी गरळ ओकली आहे, घाण ओकली. आता गमतीचा प्रश्न विचारतो, हात म्हणजे हे हात, त्याला हातामध्ये जर काय नसेल तर घडी कसं बसणार, हात जर नसेल तर बाण कसं चालविणार, हात जर नसेल तर जे कमळाचं फुल आहे ते कसं धरणार, असे प्रश्न तर लोकांमध्ये योगामध्ये चालू आहेत. तुम्ही कसं बघता? कशाला घेऊ लागला? अपना हात जगन्नाथ, अपना हात जगन्नाथ, सगळंच आलं हातामध्ये. उद्या प्रकाश आंबेडकर साहेबांची रॅली आहे, स्वतः ते येणार आहेत. त्याच्या अगोदर सुजातादादा आंबेडकर आले होते. ताकद वाढली आहे. मी भाग्यवान समजतो स्वतःला की एकाच निवडणुकीत आदरणीय अमित देशमुख साहेबांमुळे मला वंदनीय बाबासाहेबाचं रक्त असणाऱ्या सुजातदादाची स्टेज शेअर करता आली, त्यांच्या स्टेजवर भाषण करता आलं. आणि उद्या तर स्वतः नातू वंदनीय बाबासाहेबाचे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यायले, त्यांच्यासोबत मला भेटायला मिळेल, त्यांचे आशीर्वाद घ्यायला मिळेल. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, आमच्या लातूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि लातूरमधला प्रत्येक जाती धर्माचा बहुजन उद्या एकवटून एल्गार करेल पंजाचा. लातूरचं वातावरण तापलंय आणि लातूर आपलंय. लातूरचं हित काँग्रेस आणि वंचित, आणि मी शेतकरी पुत्र असल्यानं, शेतकरीचा मुलगा असल्यानं अनेकाला देखावत नाही, पोटात आग पडते, अशा पद्धतीची भावना आणि मार्मिक शब्दात टीका त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 15 तारखेला मतदान आहे, 16 निकाल आहे, तर काँग्रेस आणि वंचित ही ताकद बहुसंख्यानं महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार, वंचितचा झेंडा फडकविणार, अशी या ठिकाणी दावा आणि शाश्वती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे यांनी केलेली आहे. मी असलम जारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.